आता पहिला चेंडू खेळून काढतायत, शेखर मयेकर झेपावतायत. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव सहज पूर्ण आणि एका धाब्याने समाधान. खरं म्हणजे समाधान म्हणण्यापेक्षा संघाने स्वतःच्या धावांचं श्रीगणेशा करतोय एका धावेने. तानाजी स्ट्रायकर होतो शैलेश डावखुरे आताचा फलंदाज आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतं आपल्याला. त्या ज्यावेळेस डावखुरा आणि उजवा हाताचा फलंदाजी करत असतो त्यावेळेस क्षेत्ररक्षकांना डोकेदुखी ठरत असतो आणि गोलंदाजाला सुद्धा एक मिनिटमध्ये गोलंदाजी करता येत नाही. प्रत्येक वेळेस आपली माइंड चेंज करावं लागतं. शुभम भोईर वेलकम. केडीएमसी पुढील चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, कट होतो. कटर पाहायला मिळाला आणि यष्टी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. महेश माली निर्धाव चेंडूची सांगतात. 3 षटकाच्या सामन्यामध्ये 2 चेंडू हाताळतंय गोलंदाज श्याम पाटील. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च करतो, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. संघाची धावसंख्या ताडाली संघाची 1. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे शेखर मयेकर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि माघारी परतावं लागेल शैलेशाला. मोठा हातरा. ताडाली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. वराळदेवी ताडाली न्यू 40+ संघाकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत वराळदेवी ताडाली संघाला. खरे तर हे तरुण आपण पाहतात ज्यांचं वय 40 वर्षाहून अधिक जे खेळाडू आहेत तेच खेळाडू या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळतायत आणि असं कुठेच आपल्याला वाटत नाहीये ज्याप्रमाणे फिटनेस, ज्याप्रमाणे फटके, गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण 40+ क्रिकेट संघटनेकडनं. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतात आणि लेझी क्रिकेट, इझी आणि लेझी दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अपील केली जाते. धावसंख्या पाहायला मिळते ती 2 धावा. या 2 धाव्यांनी धावसंख्या पोहोचते ती 3 या आकड्यावर. खरं तर हा गडी बाद करण्याची नामी संधी होती. इझी आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय काऊ कोणाचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडनं. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा ते क्षेत्ररक्षक झेपावतात. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि चांगली फेकी, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं, चांगलं बॅकअप. मागील चेंडूवर सुद्धा महेश याचं पाहायला मिळालं आणि ह्या चेंडूवर सुद्धा चांगली यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे करतायत. आता स्ट्राईकला आहेत फलंदाज प्रवीण. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आतापर्यंत 4. श्याम पाटील चांगली गोलंदाजी हाताळतायत आतापर्यंत. श्याम स्पोर्ट धामणगाव संघासाठी. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होते. काऊकोंडाचा क्षेत्ररक्षक येतोय मात्र इथे 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या एका गटाच्या मोबदल्यात शैलेश याच्या मोबदल्यात 6 माफ करा 6 धावसंख्या झालेली आहे. सहा धावसंख्या. खूपच चांगलं षटक हाताळलं ते श्याम पाटील यांनी. एक मिसफील्ड झाली त्यावर 2 धावा जरूर गेल्यात मात्र तितकं फरक पडणार नाहीये ते श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला. धामणगाव संघ ज्याप्रमाणे 40+ ज्या गावामध्ये 40+ संघ आहे त्या गावचा इतिहास जर पाहिलं तर 20 वर्षाहून अधिक काल, 20 वर्षाहून आधी 20 वर्षापेक्षा आधी ओरम क्रिकेट त्यांच्याकडे खेळलं जात असेल म्हणूनच 40+ खेळाडू त्या गावामध्ये तो संघ असतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू. इथे मात्र कट करतोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झेप घेतोय चेंडूवर. महेश माली येतात मात्र इथे 2 धावा सहज पूर्ण करतोय.
2 धावेने धावसंख्या पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती 8. एकेरी दुहेरीवर भर क्रिकेटचं ऑक्सिजन घेतलं जातं, मात्र 3 षटकाच्या सामन्यामध्ये हाणामारी करावी लागेल. बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बाहेर झेल घेतला तर 211 रुपये सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं, आणि ऑफसाईड बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर 511 रुपये. इथे मात्र स्टेट ड्राईव्ह करतायत शेखर मयेकर आहे डीप मध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानलंय ते फलंदाज तानाजी याने. तानाजी कुठेतरी चाचपडतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये. चेंडू मिडल करताना कुठेतरी मिडल होत नाहीये तानाजीकडनं, आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये पोहोचतायत राजू. इथे मात्र साईड आर्म चेंडू केला होता. 1 धाव पूर्ण. चेंडू जातोय, स्वतः गोलंदाज जात आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2च धावेवर समाधान. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवले. दुसरं षटक मार्गस्थ. अजून पण एकही चौकार आणि एकही षटकार या सामन्यामध्ये हे दुसऱ्या षटकापर्यंत अजून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या झाली ती 11. रामदासजी शेलके वेलकम. कांतीलाल गगे वेलकम. पुढील चेंडू राजू. इथे मात्र चुकी घडतीये. बॅटला ब्रश झाला होता चेंडू, मात्र चेंडू यष्टी रक्षकाच्या हाताला चाटून जातोय. एका धावेसाठी धावसंख्या होती ती 12. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पूर्णपणे बांधून ठेवलंय ताडाली संघाच्या फलंदाजांना. दुसरं षटक मार्गस्थ असताना कुठल्या प्रकारचे चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये, आणि वारंवार चांगली गोलंदाजी, मग श्याम पाटील असतील, राजू असतील, यांच्या माध्यमातून वारंवार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र हा चेंडू इन कटर आतमध्ये वळण घेणारा चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय. जागत राहा, जागर राहा असं सांगतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल काऊकोनेच्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्याच्या सहाय्याने चौकार. धाव संख्या पोहोचते 16. या आकड्यामध्ये प्रवेश करते. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर ताळाली संघाची 16. ट्राय करायला संधी राहिली नव्हती असा हा फटका. गोलीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूपच सुंदर फटका आला होता तो फलंदाज तानाजी याच्या बॅटमधनं. आता स्ट्राईकला येते प्रवीण. गोलंदाजी मार्कवर पोहोचतायत महेश माळी, मागील सामन्याचे हिरो, ज्यांनी 2 षटका ज्याच्या बॅटमधनं पाहिले. अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. शेवटचं स्लॉग ओव्हरमध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं महेश माळी यांनी, आणि धावा सुद्धा कमी खर्च केल्या होत्या. महेश तयार तानाजीसाठी. इथे मात्र चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू जातोय. एका टप्प्याच्या सहाय्याने चौकार. डीजे आणि प्रवीण पाटील यांनी हा चौकार पूर्ण केलेला आहे. इथे मात्र पुन्हा शफल क्रॉस झाले. चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल. मल्टिपल बाउंड 4 धावांसाठी चौकार. खरं तर गती कमी आहे आणि आखूड टप्प्याचे चेंडू हाताळतायत महेश माली. 2 चेंडूवर लगातार ते 2 चौकार पाहायला मिळाले. या 2 चौकारात धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. या
24. एकेरी दुहेरी नाही तर चौकाराने इथे मात्र आता कुठेतरी मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आणि या षटकाच्या लगातार पहिल्या 2 चेंडूवर चौकार कुठेतरी असं म्हणावं लागेल कमबॅक करतोय तो ताडाली संघ. 24 धावसंख्या, तिसरं आणि निर्णायक षटक मार्गस्थ. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता प्रवीण पाटील पूर्णपणे बीट होत आहेत. नॉन स्ट्राईकला तानाजी आहेत, मात्र तानाजीने सुद्धा चांगली फलंदाजी केली. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्या होत्या. इथे मात्र प्रवीण पाटील याने याच 2 चेंडूवर 2 चौकार पूर्ण केले होते. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये निर्धाव चेंडू. महेश कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे प्रेशर हँडल करणं असं म्हणता येईल. महेश याने प्रेशर हँडल केलंय, चांगली गोलंदाजी. इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि तेव्हा त्या तानाजीला माघारी परतावं लागेल. रनआउट विकेट. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला ताडाली संघाचा आणि इथे मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडले ताडाली संघ. 24 धावा जरूर धावफलकावर पाहायला मिळत आहेत, पण 5 चेंडूमध्ये धावा खर्च करतो फक्त 8. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लगातार 3 निर्धाव चेंडू हाताळलेत महेश याने. चांगली गोलंदाजी महेश याची. 24 नवीन फलंदाज येतोय रमाकांत. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू स्टॉप केलंय. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र एकच धाव. 25 धावा धावफलकावर 26 धावांचं आव्हान श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला. खूपच सुंदर गोलंदाजीचा नजारा श्याम स्पोर्ट द्वारा पाहायला मिळालाय. धामणगाव संघ शाद झालाय आणि खास करून आपण पाहू शकता शेखर मयेकर फॉर्म मध्ये आहे, श्याम आहेत, ज्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला वारंवार पाहायला मिळते. स्वतः महेश आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खूप खूप सुंदर क्रिकेटचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना सोनादेवी टेमगर वर्सेस विजेत्या संघामध्ये होईल. सोनादेवी टेमगर संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. ओव्हर टू द मोहन भोईर सर. थँक्स, धन्यवाद सचिन. अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र. आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. पुण्याच्या एकदा संध्याकाळच्या सत्रामधून सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर, खास करून या स्पर्धेसाठी ज्या दानशूर दात्यानं आम्हाला सहकार्य केलं, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होण्याचं एक मोठं कार्य घडलं, त्या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून कौतुक करतोय. तर चला, ताडाली संघाला विनंती असेल आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल अगेन्स्ट संघाला आपण ही सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात आपण मैदानामध्ये रवाना करायची आहे. वेळ कमी आहे, टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील. तीन षटकांची अंतिम धावसंख्या होती 25 आणि विजयाचं एक मापक लक्ष 26 धावांचं. 18 चेंडू 26 धावा एक छोटंसं समीकरण आहे. आणि मात्र निश्चितच ताडाली संघ प्रथम फलंदाजी करताना आपण जर ताडी संघाचा अपडेट पाहिला तर 5 चेंडू डॉट आहेत. त्या 5 चेंडूमधून कदाचित प्रत्येक चेंडूवर एक जरी धावा आली असती तर 5 चेंडू धावा अजून जमा झाल्या असत्या आणि एक चांगलं आव्हान मात्र असतं त्या समोरच्या संघाला. चला, श्याम स्पोर्ट्स धामणगाव आपण लगेच आपली सलामी जोडी रवाना करायची. प्लीज वेल कमी घ्या. अठरा चेंडू आणि 26 धावा एक छोटंसं समीकरण आहे. कुठल्याही मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही, फक्त चेंडूला आपण रोटेट करायचं. डबल सिंगल एक क्रिकेटची लाईन, ज्याप्रमाणे आपण मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफ लाईन पाहतो, त्याप्रमाणे क्रिकेटमधून डबल सिंगल ही क्रिकेटची लाईफ लाईन असते. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. मयेकर आणि नंदू.
विजयाचा एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 26 धावांचा 18 चेंडू 26 धावा. प्रतिशतकापणे विचार केला तर 8 पॉईंट साधारणतः 75ची सरासरी आहे. 8 ते 9 धावांची आवश्यकता प्रत्येक षटकामागून. सामन्यामध्ये विजय संपादित करायचे असेल तर कुठल्या मोठ्या पटक्यांची गरज नाही आहे, फक्त आपण चेंडूला रोटेट करायचं आहे. या अगेन्स्ट हा सामना ताडाली संघाला जिंकायचा असेल तर एक अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचं क्षेत्ररक्षण. क्रिकेट विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात. नवीन चेंडूची फेक करायची आहे. क्रिकेट विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात. त्यासाठी तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं क्षेत्ररक्षण. आजच्या स्पर्धेमधून ताडाली संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली. एक महत्त्वाच्या सामन्यामधून बघूया संघ कशा प्रकारची कामगिरी करतो. विजयाचं लक्ष्य समोरच्या संघाला 26 धावांचं या अगेन्स्ट निजी सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. न्यू 40+ बरहालदेवी ताडाली या संघाच्या माध्यमातून या पूर्ण इव्हेंटला खास करून अमर कासने आयोजित जी आपण स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. आणि त्याचबरोबर ताडाली संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. बरहालदेवी सिनियर 40+ या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. सलामी गोलंदाज प्रवीण. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिले षटक करतात तो गोलंदाज प्रवीण. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. अँड बेस्ट टेक्निकल बॅट्समन अँड तालुका क्रिकेट मयेकर. नॉन स्ट्राईकसाठी नंदू. गेम ऑन. पहिला चेंडू सुरेख अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली तर जागेवर चेंडूला थोडंसं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र कुठल्या प्रकारचं पदलालित्य पायांची हालचाल पाहायला मिळत नाही. जागेवरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हुलकावणी देतो फलंदाजाला, चेंडू हुलकावणी देतोय एसटी रक्षकाला. या ठिकाणी फलंदाज थोडासा स्टेपवर झाला. चेंडू क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव मिळते फलंदाजाला. संतोष चेंडूला आउटफिल्डमधून चांगलं डीपमधून कलेक्ट करतोय. मिळते फक्त एक धाव. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती नंदू याला. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे. एक अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी. या ठिकाणी शॉर्ट टेकर चेंडू हा पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलं जातं. फलंदाज सफल होतोय. एक भरपूर वेळ आपण पाहिला होता. अतिशय खराब चेंडू होता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाताळला होता प्रवीण याने. फलंदाज सफल होता. चेंडूला सुंदरसा हुकचा फटका आपण पाहिला होता. आणि चेंडू लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक चौकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चौकार येतो. चौकारी सगळ्यात धावसंख्या होते ती बिनबाद 5. पुढे एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो प्रवीण. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. चेंडूला सुंदर सॉन्ड्री अतिशय उत्कृष्ट फटका. 1 बॉल एका टप्प्याने चेंडूला आउटफिल्डमधून कलेक्ट केला जातो. तानाजी चेंडूला कलेक्ट करतोय. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे एक चांगला वेल आहे तो 2 धावा घेण्याचा. आणि या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 8. प्रतिशतका आपण विचार केला तर 8.75. 8 ते 9 धावांची आवश्यकता विजयासाठी अगेन संघाला, अर्थातच श्याम स्पोर्ट्स दामणगाव या संघाला. या अगोदर मी म्हटलं होतं कुठल्याही मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही. फक्त एक चेंडूला रोटेट करायचं आहे. डबल सिंगल एक क्रिकेटची लाईफलाईन आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. प्रयत्न अतिशय जबरदस्त पाहिला होता संतोष याचा. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहिला होता. 2 धावा मिळतील फलंदाजाला. या 2 धावांनी सांगाय धावसंख्या 9. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. चेंडू थोडंसं फोर्स केलं होतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर प्रवीण. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय.
आउटफील्डमधून थोडंसं थांबल होताना आपण शैलेश याला पाहतोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 11. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहतोय. धावसंख्या बिनबाद 11. ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाही आहे. आता विजयाचं लक्ष ते फक्त आणि फक्त 15 धावांचं 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. तानाजी येतोय. गोलंदाज ज्यानं उत्कृष्ट फलंदाजी चालू सामन्यामधून केली होती, पहिल्या सामन्यामधून ज्यानं सामनावीराचा पुरस्कार पटकावलं होतं, तोच हा खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीला सांभाळतोय. तानाजी चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. चला सोनादेवी टेमगर या संघाचा संगणक आपण लगेच नेक्स्ट टाइम फटका. षटकर पद्धतीचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता. चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. मात्र चेंडू पडल्यानंतर कुठेतरी अंगाला स्पर्श करतोय. खास मला वाटतं बघा शत्रक्षला कुठेतरी जखम झाली अशात आपण इंजॉर्ड व्हायचं आहे. चला प्लीज प्लीज थोडंसं आपण बेल कमी घ्यायचं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर तानाजी. रायटम ओरचा मारा आणि या ठिकाणी मात्र चेंडूला लॉब केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका. झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न आपण संतोषाचा पाहिला होता. चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघातकी ठरतोय. फलंदाज मयेकर हा मात्र बाद होतोय. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा मोह मात्र आवरता आला नाही आणि तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज मयेकर याला मैदान सोडावं लागतं. नेक्स्ट न्यू फलंदाज जातोय महेश. चला प्लीज थोडंसं आपण बेल कमी घ्या. आणि आपण पाहू शकता थर्डमॅन बॉर्डरलाईनच्या बाहेर प्रतीक दलवी, पतुबाई मराठी शाळेचा डॉन. विनंती असेल की आपण तिकडेच बसून घ्यायचं आहे. धावसंख्या होती ती 13 आणि अजूनही विजयापासून फक्त आणि फक्त 13 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 13 धावा दूर आहे. स्ट्राईक रोटेट करतोय नंदू आणि नॉन स्ट्राईक न्यू बॅट्समन महेश, ज्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यामधून आपण पाहिले 2 उत्तुंग षटकार. चेंडूला या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. फलंदाज या ठिकाणी मात्र धावचित स्वरूपाने बाद होतोय नंदू. DJ सतीश
चला न्यू बॅट्समन आपण लगेच जायचं प्लीज बेल कमी घ्यायचं आहे जे 38चं सर्कल आहे ते आपण क्रॉस करायचं असतं. न्यू बॅट्समन बसन जातोय. हा एका टॉप ऑर्डर एक चांगला फलंदाज आहे. चला प्लीज थोडंसं आपण बेल कमी घ्या जेणेकरून एक अंतिम सामना जो बाकी आहे तो पूर्ण केला जाईल. या अनुषंगाने आपण खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. तानाजी स्ट्राईक रोटेट करतोय. महेश या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचचा फाटका. चेंडू जातोय सरळ डीप थर्डमॅन सीमार से बाहेर चौकार. चौकारानं थोडंसं कमबॅक होतोय. धामणगाव संघ धावसंख्या 4ने पुढं सकते 17. 8 चेंडूंचा खेळ शेष विजयापासून अजूनही 9 धावा दूर आहे. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका. थोडंसं मात्र चेंडूला या ठिकाणी मिसफील केलं जातं कैलाशद्वारा. चेंडूला सुंदरसं स्वीप केलं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमार्क जाणारा चेंडू आउटफील्डमधून थोडंसं मिसफील केलं जातं कैलाश याच्याकडनं आणि 2 धावगणीची संधी प्राप्त होते फलंदाजांना. या 2 धावगणी संख्या धावसंख्या होती ती 19. आता विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामन्यावर एक परिपूर्ण पकड श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाची आपण बघू. चेंडूला स्विचचा फाटका. 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातोय सीमार से बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रयत्न तसं उत्तर फलंदाज अगोदर सफल झाला होता आणि चेंडूला सुंदरसा स्विपचा रिव्हर्स स्विपचा फटका आपण पाहिला होता. स्विचचा फटका पाहिला होता. चला नेक्स्ट गोलंदाज येतोय प्रमोद. विजयापासून फक्त 3 धावा. सोनादेवी टेमकर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि फक्त 3 धावा दूर आहे. गोलंदाज प्रमोद येतोय. स्ट्राईक रोटेट करतो. वसंत हा एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. मधल्या फळीचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. खास करून श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो आणि विजयापासून धामणगाव संघ फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. प्रमोद वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये शतरक्षक खाली अप्रतिम वेल जज कॅच. रमाकांत आपण पाहतोय इनफिल्डमधून चेंडूला सुंदर असं कलेक्ट करतोय आणि फलंदाज पेल होतोय वसंत. हलक्याच बॅट फक्त चेंडूला थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडला केला होता. इनफिल्डमधून आपण पाहिलं होतं शॉर्ट सिलिमिडॉन क्षेत्रामधून आपण पाहिलं होतं. इनफिल्डमधून आपण पाहिलं होतं रमाकण्याला अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केल्यानंतर पारी समाप्त झाली होती वसंत याची. नेक्स्ट फलंदाज संतोष होतोय. स्ट्राईक रोटेट करतोय महेश. प्रमोद टू महेश. 5 चेंडू 3 धावा. एक मॅजिकल षटक हाताला लागेल या ठिकाणी प्रमोद याला विजयासाठी. या ठिकाणी फुल्यांचा चेंडू चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू हवेमध्ये शतरक्षक खाली आहे मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि मी म्हणेन झेल नाही तर आपण कुठेतरी
मॅच सोडलेली आहे. कदाचित हा जेल कलेक्ट झाला असता तर निश्चितच सामन्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असतं. सामन्याला कुठं कलाट नाही दिली. कर्णधार चला, धन्यवाद. कर्णधार चला, धामणगाव श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा कर्णधार मी पुन्हा विनंती करेल. चला संगणक, दोन्ही संगणक आपण लगेच यायचं आहे. धामणगाव संघाचा संगणक श्याम, सामन्यातील सामन्यावरचा पुरस्कारचा मानकरी श्याम ठरतो, ज्यानं पहिल्या षटकांमधून उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. श्याम आपण स्टेजवर यायचं आहे. पहिल्या सामन्यामधून उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती, सेकंद मिळाली होती ताडाली संघाला. विजयाचा शिल्पकार आपण स्टेजवर यायचं आहे. आदरणीय आमचे पाहुणे शरद शेठ चौधरी, उद्योगपती कांबेरे शहापूर, तर एका बाजूने अमर क्रीडा मंडळ कासने 40+ आणि एका बाजूने स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 महादेव स्मृती म्हणणं आहे आणि आलंय सुद्धा. सोनादेवी टेमगर संघ नाणेफेकी जिंकते आणि आपला निर्णय सांगा. फलंदाजी स्वीकारले, गोलंदाजीसाठी आमंत्रित केले, ते लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. श्यामसोट 3 षटकांचा सामना असणार आहे. धामणगाव संघाला विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. O2 कॉमेंट्री बॉक्स. मॅन ऑफ द मॅच नंतर आपण हे सर्व झाल्यावर मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. धन्यवाद. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड बॅट फर्स्ट. एक धाडसे निर्णय या ठिकाणी सोडादेव टेमगर संघ घेतोय फलंदाजी करण्याचा आणि आमंत्रित केलं जातं या ठिकाणी श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला क्षेत्ररक्षणासाठी. चला आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पंचाने विनंतीशी आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि त्याचबरोबर टेमगर संघाला विनंतीशील आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची. हार्ड लक वरालदेवी ताडाली अँड गुड लक श्याम स्पोर्ट्स धामणगाव. अतितटीचा आपण सामना पाहिला. निश्चित सामन्यामधून ताडेली संघाला शिकस्त मिळाली होती. विजयाचा शिल्पकार आपण श्याम याला पाहिलं होतं. मी अगोदर म्हटलं होतं जे 5 चेंडू आपण डॉट केलेत ते कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे होते. कदाचित त्या 5 चेंडूमधून कमीत कमी 5 धावा जरी आले असता तरी मात्र आपला संघ कुठेतरी विजया दिशेने मार्गस्थ झाला असता.